चला तर आज आपण ज्वारीच्या पिठापासून पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत। खूप मस्त असा टेस्टी लागतो, झटपट 5 मिनिटांमध्ये रेडी होतो। मी इथे ज्वारीचे पीठ 1 वाटी घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी रवा घालायचा आहे। जाडसर असा रवा असला तरीही पण चालतं। त्यामध्ये 1 वाटी मी पत्ताकोबी घालत आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आपल्याला। खूप मस्त हा नाश्ता रेडी होतो। त्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे। मस्त हलका फुलका हा नाश्ता रेडी होतो। झटपट असा हा नाश्ता आहे। अशा प्रकारे आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही यामध्ये कांदा लसूण वगैरे पण घालू शकता। मी 1 चम्मच हळद घातलेली आहे, थोडीशी लाल तिखट घालणार आहे। आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचे, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पौष्टिक असा हा नाश्ता आहे ज्वारीच्या पिठापासून। चिमूटभर मी येथे ओवा घातलेला आहे आणि जिरं पावडर घातलेलं आहे अर्धा चम्मच। तर पाणी घालून आपल्याला हे सर्व एकजीव मिश्रण करून घ्यायचं आहे। गाठी वगैरे बिलकुल होऊ द्यायच्या नाही। थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे। पचायलाही हलका आणि करायलाही खूप सोपा असा हा नाश्ता आहे। तुम्ही सकाळी घाईमध्ये जरी असाल तरी हा नाश्ता तुम्ही बनवू शकता। 4 ते 5 मिनिटांमध्ये हा नाश्ता रेडी होतो। अशा प्रकारे आपल्याला हे सर्व एकजीव मिश्रण करून घ्यायचं आहे। याच्या गाठी वगैरे बिलकुल होऊ द्यायच्या नाही। अशा प्रकारे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। बघू शकता। आणखीन थोडंसं यामध्ये पाणी घातलं तरी पण चालतं। थोडंसं पाणी घालणार आहे मी आणखीन। आता साईडला 4 ते 5 मिनिटं आपल्याला हे पीठ ठेवून द्यायचं आहे। आणि तुम्ही जर घाईमध्ये असाल तर लगेच बनवलं तरीही काही प्रॉब्लेम नाही। बघू शकता मस्त आपलं पीठ हे फुललं गेलेलं आहे। सोडा वगैरे बिलकुल याच्यामध्ये मी काहीही घातलेलं नाही। अशा प्रकारे आपल्याला एवढं थिक बॅटर हे ठेवायचं आहे। पत्ताकोबी नसेल तर तुम्ही यामध्ये कांदा देखील घालू शकता। मस्त आपला डोशाचा तवा असा गरम झालेला आहे, बघू शकता। आता याला ब्रश असेल तर तुम्ही ब्रशनं सुद्धा तेल लावू शकता। ब्रश तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही असं आलू घेतला, आलू अर्धा कट करून त्याला असं चम्मचने हे करून असं तेल लावून घेते। तुमच्याकडे ब्रश नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा तेल लावू शकता, बघू शकता। आता यावरती आपल्याला ते बॅटर असं पसरवून टाकायचं आहे। तुम्हाला ज्या साईजचं थालीपीठ बनायचं त्या साईजचं तुम्ही बनवू शकता। खूप मोठंही बनतं, बिलकुल तुटत मोडत नाही, बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे मी छोट्या मीडियम साईजचं थालीपीठ रेडी केलेलं आहे, बघू शकता तुम्ही। नक्की तुम्ही एक वेळेस अशा पद्धतीने करून बघा, खूप मस्त असा हा नाश्ता होतो। त्याचं बॅटर आपलं पूर्ण असं कोरडं झालं की आपल्याला पलटवून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही। असं थोडंसं असं ओलसर आहे, असं कच्चं असं वाटत आहे। आपलं थालीपीठ पूर्ण असं भाजलं गेलं की आपल्याला हे पलटवून घ्यायचं आहे। सहज असं निघते, बघू शकता तुम्ही। थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, मग असं सहज निघलं जातं, बघू शकता तुम्ही। कलरसुद्धा किती मस्त असा आलेला आहे। एक वेळेस अशा पद्धतीने नक्की तुम्ही थालीपीठ बनवून बघा। झटपट अशी ही रेसिपी आहे। दुसरं पण आपण आता करून घेऊ अशाच पद्धतीने, बघू शकता तुम्ही। चला तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशा साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील, बघू शकता। मस्त असं आपलं हे पण थालीपीठ रेडी झालेलं आहे। तर वरचं पूर्ण आपल्याला भाजू द्यायचं आहे थालीपीठ, वरच्या साईडनं सुद्धा। वरची बाजू अशी पूर्ण सोकली कोरडी झाली की आपल्याला पलटवून घ्यायचं आहे हे पण थालीपीठ, बघू शकता। आता आपण याला पलटवून घेऊ। खूप मस्त असा हा नाश्ता रेडी होतो। एक वेळेस तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा, बघू शकता। छान असा कलर आलेला आहे आपल्या थालीपीठाला। अशाच पद्धतीने आता आपण सगळे थालीपीठ करून घेऊ। हे तुम्ही दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता।
बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवत आहे. एकही थालीपीठ आपलं मोडलेलं नाही. चला तर दुसरं पण एक थालीपीठ आपण रेडी करून घेऊ. दुसरं पण तुम्हाला एक दाखवते मी करून. थोडं मोठ्या साईजचं केलेलं आहे मी, बघू शकता. चला तर बघू शकता तुम्ही किती मस्त असे आपले थालीपीठ रेडी झालेले आहेत, एकदम सॉफ्ट असे. नक्की तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस बनवून बघा. चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील.